विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आपला स्टेट बोर्डाचा चॅप्टर घेतो आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 आणि मागच्या आपण लेक्चरला आपण घेतलेले होते सल्फर जे काही कंपाऊंड्स आहेत त्याबद्दल आपण माहिती घेत होतो, ज्यामध्ये आपण सल्फर डायऑक्साईडची आपण काय घेतली होती माहिती घेतलेली होती. सल्फर डायऑक्साईडची SO2 सल्फर डायऑक्साईडची आपण काय घेतली होती माहिती घेतली होती. या सल्फर डायऑक्साईड्समध्ये डायऑक्साईड ओके यामध्ये आपण सल्फर डायऑक्साईडचं प्रिपरेशन घेतलं होतं. 2-3 प्रकारे त्याचं प्रिपरेशन आपण घेतलं होतं. एक सल्फर डायऑक्साईड सल्फरपासूनच आपण फॉर्म केलं होतं सल्फर ओके सल्फर पाहून ते आपण केलं होतं. त्याच्यानंतर दुसरं आपण सल्फाईडपासून फॉर्म केलं होतं सल्फाईड आणि सल्फाईडसुद्धा पासून आपण काय केलं होतं फॉर्म केलं होतं. सल्फाईड आणि सल्फाईड्स दोन्हीपासून आपण काय केलं होतं हे फॉर्म केलेलं होतं. 3 प्रकारे सल्फर डायऑक्साईड्स आपण फॉर्म केले. त्याच्यानंतर आपण फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टीज हे आपण घेतल्या होत्या. केमिकल प्रॉपर्टीज आपण ऑक्सिजनसोबत रिॲक्शन केली होती. त्याच्यानंतर मग हॅलोजनसोबत म्हणजे क्लोरीनसोबत रिॲक्शन्स केली होती. त्याच्यानंतर आपण NaOH सोबतसुद्धा आपण याची रिॲक्शन केली होती. त्याच्यानंतर आपण सोडियम सल्फाईड सोल्युशन जे असतं त्यासोबत केली होती आपण Na2SO3 याच्यासोबतसुद्धा आपण रिॲक्शन्स केली होती. त्याच्यानंतर आपण याची रिड्युसिंग प्रॉपर्टी ही सुद्धा आपण बघितली होती. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेलं होतं स्ट्रक्चर ऑफ SO2 आपण हे बघितलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण त्याचे युजेस ऑफ SO2 हे सुद्धा आपण प्रामुख्याने मागच्या लेक्चरला आपण घेतलेले होते. आणि आज आपण म्हटलं होतं की आज आपण H2SO4 म्हणजे सल्फरचा आणखीन एक कंपाऊंड सल्फर असलेला आणखीन एक कंपाऊंड तो म्हणजे H2SO4 ज्याचं नाव आहे सल्फ्युरिक ॲसिड. आणि हे नाव प्रत्येकाने आपल्या शालेय जीवनामध्ये ऐकलेलं आहे. H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड ओके. सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 ओके. आता H2SO4चं जे प्रिपरेशन असतं फार मजेशीर प्रिपरेशन असतं H2SO4चं. प्रिपरेशन ऑफ H2SO4 साधारणतः H2SO4चं जे प्रिपरेशन असतं ते कॉन्टॅक्ट प्रोसेसनी केलं जातं. कोणत्या प्रोसेसनी? कॉन्टॅक्ट प्रोसेस. या प्रोसेसनुसार H2SO4 साधारणतः आपल्याला 96 to 98% प्युअर फॉर्ममध्ये मिळतं. 96 to 98% आपल्याला हे प्युअर फॉर्ममध्ये भेटतं. आणि हे साधारणतः याच्या किती असतात? 3 स्टेप्स. साधारणतः 3 स्टेप्समध्ये या कॉन्टॅक्ट प्रोसेस थ्रू आपण H2SO4चं प्रिपरेशन करतो. हे प्रिपरेशन आपण इंडस्ट्रियल लेवलवर याचप्रमाणे करत असतो. ओके. आता आपण त्याची एक जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण आता घेऊया. प्रिपरेशन होतं कशाप्रमाणे? कॉन्टॅक्ट प्रोसेसप्रमाणे. ओके. कॉन्टॅक्ट प्रोसेसप्रमाणे होतं. आणि या प्रोसेसनुसार आपण हे 96 to 98% काय करतो? प्युअर फॉर्ममध्ये आपण घेत असतो.
आणि हे सगळी प्रोसेस साधारणतः 3 स्टेपमध्ये होत असते. साधारणतः 3 स्टेपमध्ये. आता ह्या स्टेप्स काय ते आपण एक एक करून बघणार आहोत. पहिली स्टेप जी असते ती म्हणजे रोस्टिंगवाली स्टेप असते. साधारणतः डेफिनेटली मी सांगतो H2SO4 असं काही कुठे त्याचा वेल वगैरे नसते त्याचे, म्हणजे वेल म्हणजे विहीर वगैरे नसते की त्याची काही त्याचा स्रोत असा काहीच नाही आहे. त्याचा मेन स्रोत म्हणजे स्टार्टिंग जे मटेरियल असतं ते म्हणजे सल्फर किंवा सल्फाईड. याच्यातनं सल्फर किंवा सल्फाईडमधून. सो मेन सोर्स काय, फ्रॉम सल्फर और सल्फाइड ओर. सल्फाइड ओर म्हणजे तुम्ही बघितलं असेल आयर्न पायराइड्स, आयर्न पायराइड, आयर्न पायराइट. हे आपण मागच्या लेक्चर्सला घेतलेलं होतं. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण घेतलं होतं FeS2, FeS2 आयर्न पायराइट्स. हा जो प्रकार होता हा आपण यापासून आपण काय केलं होतं, SO2 काय केलं होतं, तयार केलं होतं. आताही आपल्याला तोच प्रकार करायचा आहे. सल्फर जी असेल हे सल्फरचं आपण काय करणार आहोत, रोस्टिंग करणार आहोत इन प्रेझेन्स ऑफ एअर. आणि ज्यामुळे काय होतं, त्या सल्फरचं आपण कन्व्हर्शन काय करतो, सल्फर डाय ऑक्साईडमध्ये करतो. ही मागचीच रिॲक्शन्स आपण पुन्हा एकदा इथे घेतो आहे. आपण मागची रिॲक्शन जर तुम्हाला आठवत असेल तर आपण हा एक सल्फर घेतला होता, हा S म्हणजे सॉलिड, हा प्लस त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, ऑक्सिजनसोबत याला रोस्ट केलं म्हणजे याला हीट केलं आणि आपल्याला काय मिळालं, SO2 हा गॅसच्या फॉर्ममध्ये भेटला. एक सल्फरची रिॲक्शन दिली होती. आणि आयर्न पायराइटसोबत आपण म्हटलं होतं FeS2 प्लस O2 दॅट गिव्ज पुन्हा हीट Fe2O3 आणि SO2 प्लस SO2 हा गॅस. आता याला बॅलन्स केलं होतं आपण. इथे आपण 4 लिहिले होते, मला असं वाटतं इथे आपण 11 लिहिले होते आणि इथे ट्वाईस आणि इथे आपण 8SO2. हा आपण असा पार्ट मागच्या लेक्चरला घेतला होता. जर लक्षपूर्वक जर मागचं लेक्चर ऐकलं असेल तर या पार्टमध्ये आपण हे बॅलन्स कसं करायचं याचंसुद्धा एक्सप्लेनेशन मी तुम्हाला मागच्या लेक्चरला दिलेलं होतं. तर पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करतो, पहिल्या स्टेपमध्ये रोस्टिंग करून सल्फरचं सल्फर डायऑक्साईड किंवा सल्फाईड ओव्हरचं सल्फर डायऑक्साईडमध्ये आपण काय करतो, कन्व्हर्शन करतो. ओके. मग सेकंड स्टेपमध्ये आपण काय करू, सेकंड स्टेपमध्ये आपण या सल्फर डायऑक्साईडचं ऑक्सिडेशन करू. म्हणजे यात ऑक्सिजन आणखीन ॲड करून आपण सल्फर ट्राय ऑक्साईड फॉर्म करू. काय करू आपण, सल्फर ट्राय ऑक्साईड. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, नेक्स्ट स्टेपमध्ये आपण करतोय, नेक्स्ट स्टेपमध्ये सेकंड सल्फर डायऑक्साईड, sulfur dioxide is oxidized oxides catalytically with oxygen आणि so to get sulfur trioxide म्हणजे SO2चं कन्व्हर्शन आपण काय करतो, SO3 मध्ये करतो आहे. आणि ही सुद्धा रिॲक्शन आपण मागच्या लेक्चरला घेतली होती. आपण ही रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ व्हॅनेडियम ऑक्साईड V2O5 या पार्टमध्ये आपण घेतलेली होती. आणि रिॲक्शन्स अतिशय सोपी होती. SO2 प्लस O2 दॅट गिव्ज व्हॉट, SO3 गॅस. ओके. हा SO3 आहे डेफिनेटली. हा 3 आहे, इथे 2 घ्या, इथे सुद्धा इथे 3 घ्या. मग
इथे 2च घ्या. ओके, 2 आणि 2 4 आणि 2 6, 4 आणि 2 6. ओके, ट्वाईस SO2. तर याप्रमाणे आपण इन प्रेझेन्स ऑफ व्हॅनेडियम ऑक्साईड्स V2O5 याप्रमाणे हा जो पार्ट आहे आपण, ही रिॲक्शन कशी असते, ही रिॲक्शन एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. धिस इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. धिस इज एक्झोथर्मिक. This reaction is exothermic. And reversible. This reaction is exothermic and reversible. ओके, आणि ही फॉरवर्ड सुद्धा रिॲक्शन होते, पण ही रिॲक्शन जेव्हा फॉरवर्ड होते, ओके, जेव्हा ही रिॲक्शन फॉरवर्ड होते, जेव्हा ही रिॲक्शन होते तेव्हा मात्र ही काय करते, याचा व्हॉल्यूम SO3चा जो व्हॉल्यूम असतो हा कमी करते. व्हॉल्यूम ऑफ SO3 becomes लेस. व्हॉल्यूम ऑफ SO3 becomes लेस. आणि म्हणून जेव्हा आपण ही रिॲक्शन्स जर आपल्याला याचा चांगला इल्ड हवा असेल, SO3चा इल्ड जर आपल्याला जास्त हवा असेल, तर इल्ड म्हणजे SO3चं प्रमाण जे आपल्याला हवं असेल ते जर जास्त घ्यायचं असेल आपल्याला, तर या रिॲक्शनची कंडिशन आहे, फेवरेबल कंडिशन आहे ती म्हणजे आपल्याला ही रिॲक्शन जी आहे ॲट द टेम्परेचर, ओके, टू गेट मॅक्सिमम इल्ड ऑफ SO3 temperature must be near about 720 Kelvin and pressure is 2 bar. This is the favorable condition. This is what favorable condition to get this maximum yield of SO3. ओके, नाहीतर आपल्याला जर का थोडंसं आपण लक्ष इकडे तिकडे जर आपण आपलं झालं हे रिॲक्शन करताना, तर आपल्याला SO3चा त्या प्रमाणात इल्ड भेटणार नाही, त्या प्रमाणात तितकं भेटणार नाही SO3. आणि आपला मग SO3 जास्त जर भेटला नाही तर पुढच्या स्टेपला जो आपलं केमिकल भेटणार आहे तो सुद्धा आपल्याला कसा भेटेल, कमी भेटेल. आणि हे फायनान्शियल किंवा इंडस्ट्रियल पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे इतकं चांगलं नसतं. दिस इज द एक्झॅक्ट फेवरेबल कंडिशन्स टू गेट मॅक्झिमम इल्ड ऑफ SO3. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं, सल्फर डायऑक्साईड केलं, आणि दुसऱ्या स्टेपमध्ये सल्फर डायऑक्साईडचं ऑक्सिडायझेशन केलं इन द प्रेझेन्स ऑफ व्हॅनेडियम ऑक्साईड्स, आणि आपल्याला SO3 हा आपल्याला मिळाला. ही रिॲक्शन एक्झोथर्मिक असते आणि रिव्हर्सिबल पण असते. ओके, आणि यासोबत जेव्हा ही रिॲक्शन फॉरवर्ड जर झाली तर मात्र SO3चा व्हॉल्यूम आपल्याला कसा मिळतो, कमी मिळतो. आणि हा जर इल्ड SO3चा इल्ड जर आपल्याला जास्त हवा असेल तर आपल्याला ही रिॲक्शन साधारणतः लो टेम्परेचरवर ठेवावं लागते, 720 डिग्री केल्विनवर, आणि प्रेशर जे असतं ते आपल्याला 2 बार इतकं ठेवावं लागतं. या कंडिशनला आपल्याला मॅक्झिमम इल्ड आपल्याला मिळतो. आता तिसरी जी स्टेप असते ती स्टेप म्हणजे कुठली असते, दॅट स्टेप इज सेट टू बी, म्हणजे सल्फर ट्रायऑक्साईडचं आपल्याला कॅटॅलिटिक कन्व्हर्टरच्या थ्रू ते ॲब्सॉर्ब करावं लागते, आणि ॲब्सॉर्ब करून आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत जर आपण त्याला ॲब्सॉर्ब जर केलं तर आपल्याला ओलेम असं मिळतं. काय मिळतं, ओलेम. काय म्हटलं, पुन्हा मी लक्षात ठेवा, काय म्हटलं आपल्याला, सल्फर ट्रायऑक्साईड SO3. या SO3ला आपण जेव्हा H2SO4 मध्ये ॲब्सॉर्ब करतो, ॲब्सॉर्ब इन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपल्याला काय मिळतं, ओलेम असं मिळतं. OLEUM, ओलेम असं मिळतं आपल्याला. लक्षात ठेवा की जेव्हा सल्फर ट्रायऑक्साईड हा
कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जेव्हा ॲब्सॉर्ब करतो तेव्हा ओलेम नावाचा एक आपल्याला पार्ट भेटतो. ओलेम म्हणजे काय, तर ओलेम म्हणजे आपण हा सुद्धा पार्ट घेतला होता H2S2O7. जेव्हा आपण स्ट्रक्चर्स घेतले होते मित्रांनो तेव्हा H2S2O7 हा एक आपण पार्ट घेतला होता, त्यालाच आपण काय म्हणत असतो, ओलेम. ओके. आणि या ओलेमचं जेव्हा आपण डायल्युशन करतो, डायल्युशन डेफिनेटली आपण कशाने करणार आहे, H2O वॉटरने आपण काय करतो असतो, कुठलाही पार्ट डायल्यूट करत असतो, तर आपल्याला H2SO4 हवं असलेल्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये विन रिक्वायर्ड कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्याला काय होतं, H2SO4 आपल्याला मिळतं. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय झालं, पहिल्या स्टेपमध्ये सल्फरचं कन्व्हर्शन सल्फर डायऑक्साईडमध्ये झालं. दुसऱ्या स्टेपमध्ये काय झालं, सल्फर डायऑक्साईडचं ऑक्सिडेशन होऊन SO3 झाला. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये काय झालं, SO3ला H2SO4नी काय केलं, ॲब्झॉर्ब केलं आणि काय भेटलं, H2S2O7 ओलेम भेटलं. आणि याचं जेव्हा आपण डायल्युशन केलं H2O तर आपल्याला काय भेटलं, H2SO4 हा आपल्याला पार्ट भेटला. मी आणखीन एकदा रिॲक्शन जी आहे ती लिहून दाखवतो, म्हणजे आणखीन ही सुस्पष्टता आपल्याला येऊन जाते. SO3 हा गॅसेसच्या फॉर्ममध्ये आपल्याला मागच्या सेकंड स्टेपला भेटलेला होता. ओके. यामध्ये आपण H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण घ्यायचं, ज्याचं कन्व्हर्शन आपल्याला कशा मिळतं, H2S2O7 ज्याला आपण काय म्हणत असतो, ओलेम. ओके. आणि या ओलेमचं आपण काय करणार आहे, डायल्युशन करणार आहे. म्हणजे H2S2O7 प्लस H2O, सो वी गेट H2SO4. दिस इज द ट्वाइस H2SO4. या पद्धतीने भेटलेलं हे जे असते हे नियर अबाउट 96 to 98% काय असते, प्युअर असतं. आणि या टोटल प्रोसेसला आपण कॉन्टॅक्ट प्रोसेस असं म्हणत असतो. कॉन्टॅक्ट प्रोसेस असं आपण म्हणत असतो. ही एकमेव इंडस्ट्रियल प्रोसेस आहे ज्यामधून आपण H2SO4 सहजपणे मिळतात. आणि 96 to 98%चं प्युअर फॉर्म जे असतं सल्फ्युरिक ॲसिडचं ते या पार्टमध्ये आपल्याला मिळतं. म्हणजे सल्फर डायऑक्साईडचं सल्फर ट्रायऑक्साईडचं ॲब्सॉर्ब करतं H2SO4 आणि ओलेम असं मिळतं. आणि ओलेमचं डायल्युशन जर आपण केलं तर आपल्याला H2SO4 मिळतं 96 to 98%. याला आपण कॉन्टॅक्ट प्रोसेस असं आपण म्हणतो. याला आपण काय म्हणतो, कॉन्टॅक्ट प्रोसेस आपण म्हणतो. मग जर का मॅन्युफॅक्चर झालं म्हणजे प्रिपरेशन झाल्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक असतो तो म्हणजे याची प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज. व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ H2SO4. न फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये फिजिकल प्रॉपर्टीज. नाउ व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ H2SO4. सगळ्यात पहिले, इट इज अ कलरलेस. नंबर 1, इट इज कलरलेस. इट इज अ कलरलेस. त्याच्यानंतर डेन्स असतं, भारी असतं, डेन्स अँड ऑइली इन नेचर. ऑइली लिक्विड. पहिली टेस्ट. कलरलेस, कुठलाही रंग नाही आहे, डेन्स आहे, भारी असतं आणि ऑइली, थोडंसं ऑइली टाईप हे काय लिक्विड आहे. त्याच्यानंतर याची फ्रीजिंग पॉईंट, हे फ्रीज होते कुठं, तर 283 केल्विनला हे काय होतं, फ्रीज होतं. आणि बॉईल कुठं होतं, 611 केल्विनला हा काय होतो, बॉईल होतो. आणि म्हणून कुठल्याही साधारणतः
डिग्रीपर्यंत 300 डिग्रीपर्यंतचा जर मेल्टिंग पॉईंट अथवा बॉइलिंग पॉईंट काढायचा असेल तर लिक्विड पॅराफाईनच्या ऐवजी आपण H2SO4 हे थिल्स ट्यूबमध्ये घेत असतो आणि आपण मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट एखाद्या कंपाऊंडचा आपण काढत असतो. ओके, हे कारण हे बॉईल जे आहे लवकर होत नाही. 611 केल्विन म्हणजे खूप मोठ्या टेम्परेचरवर हे काय होतं, बॉईल होतं. याचा तिसरा पार्ट हा आहे की याची जी डेन्सिटी असते, डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे? 184 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. कोणत्या टेम्परेचरवर? 298 केल्विन. 298 केल्विनवर. म्हणजे एका सेंटीमीटर क्यूबमध्ये किती सामावलं जातं? तर 1.84 ग्रॅम इतकं सामावलं जातं. कुठल्या टेम्परेचरवर? 298. म्हणजे रूम टेम्परेचरवर असं म्हणाल तरी आपल्याला हरकत नाही. दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. हे आपल्याला साधारणतः बोर्डाच्या एक्झाममध्ये 2-1 मार्कासाठी विचारायला हरकत नाही. फिजिकल प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर एक तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा सल्फ्युरिक ॲसिड आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो तेव्हा भरपूर प्रमाणात हीट काय होते? इव्हॉल्ड होते, बाहेर निघते. आणि म्हणून जेव्हा आपण सल्फ्युरिक ॲसिड आपल्या सल्फ्युरिक ॲसिडचं आपण डायल्यूट सोल्युशन तयार करत असतो तेव्हा अतिशय काळजी घ्यावी लागते. आणि पहिले पाणी घेऊन आधी वॉटर घ्यायचं. ओके, या भांड्यामध्ये असं आपण वॉटर घेतलं, H2O घेतलं, तर याच्या बिलकुल वॉलनी आणि फार स्लोली H2SO4 टाकावं लागतं. कारण हे टाकल्याबरोबरच फ्युम्स येणं सुरू होतात. उकळ्या ज्याप्रमाणे येतात त्याप्रमाणे हे येतं. अंगावर हे सांडता कामा नये. त्यामुळे शिक्षकांच्या ऑब्झर्वेशनमध्येच किंवा प्रेझेन्समध्येच आपण सल्फ्युरिक ॲसिडचं सोल्युशन तयार करावं. ओके, आणि मोठ्या भांड्यामध्ये करायचं, छोट्या भांड्यामध्ये हे सोल्युशन करण्याचा प्रयत्न करू नये. हात भाजण्याचे चान्सेस हे भरपूर जास्त असतात. ओके, याच्यानंतर आपण याची केमिकल प्रॉपर्टीज घेऊया. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज. ओके, केमिकल प्रॉपर्टीजमध्ये सगळ्यात पहिले त्याची ॲसिडिक प्रॉपर्टी आहे. पहिली प्रॉपर्टी याची कोणती आहे? ॲसिड. आपण म्हणतो त्या सल्फ्युरिक ॲसिड, ॲसिडिक प्रॉपर्टी. ओके, सल्फ्युरिक ॲसिड जे असते आयोनाइज होते. 2 स्टेपमध्ये आयोनाइज आपलं होत असते. इट आयोनायझेस in aqueous solution in 2 steps. Ionizes in aqueous solution in 2 steps. सगळ्यात आधीच्या स्टेपमध्ये समजा H2SO4 जर आपण घेतला, ओके, प्लस H2O घेतला, आपण सगळ्यात पहिले H3O पॉझिटिव्ह असा एक पार्ट काढतो. त्याच्यासोबत आपण HSO4 निगेटिव्ह हा सुद्धा आपण पार्ट करतो. ओके, त्याच्यानंतर सेकंड पार्टमध्ये हा जो HSO4 हा जो निगेटिव्ह असतो हा पुन्हा वॉटरसोबत रिॲक्ट होऊन सेकंड स्टेपमध्ये आपल्याला पुन्हा H3O पॉझिटिव्ह आणि SO4 2 निगेटिव्ह असं आपल्याला मिळते. या ठिकाणी ॲसिडिटी जी असते म्हणजे Ka जो असतो हा मोर दॅन 10 असतो आणि इथे त्याचं प्रमाण असतं Ka इज इक्वल्स टू नियर अबाउट 1.2 × 10⁻⁻².
इतका त्याचा आपण 2 स्टेपमध्ये H2SO4 काय होतं, आयोनाइज होतं. ग्रेटर व्हॅल्यू जी असते, द ग्रेटर व्हॅल्यू ऑफ Ka, ग्रेटर व्हॅल्यू ऑफ Ka म्हणजेच ते Ka इज ग्रेटर दॅन जे 10 आहे. ओके, याचा अर्थ असा होतो की H2SO4 जे आहे हे लार्ज क्वांटिटीमध्ये डिसोसिएट होतं H पॉझिटिव्हमध्ये आणि HSO4 मायनस आयनमध्ये, आणि म्हणून आपण H2SO4ला स्ट्रॉंग ॲसिड असं आपण डिनोट करत असतो. याची जी व्हॅल्यू आहे ग्रेटर दॅन 10, याचा अर्थ असा आहे की हे लार्ज क्वांटिटीमध्ये डिसोसिएट होतं H पॉझिटिव्ह अँड HSO4 निगेटिव्ह. HSO4 निगेटिव्ह आयन्समध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये हे काय होतं, डिसोसिएट होतो, आणि म्हणून याला आपण काय म्हणत असतो, स्ट्रॉंग ॲसिड. याला आपण काय म्हणत असतो, स्ट्रॉंग ॲसिड्स. Okay, H2SO4, HCl, these are the strong acid. HNO3 is also a strong acid, we know that. But why it is a strong acid? Because its K value is greater than 10, and that's why it gives a large quantity of H positive ion and HSO4 negative ion, and that's why we can say that sulfuric acid is a strong acid. Okay, because it gives a large quantity of H positive ion. Okay, now we take the second property, that is with the oxidizing property. So sulfur dioxide is a very good oxidizing agent. Okay, metals and non-metals both are oxidized by hot concentrated sulfuric acids, and it reduces what, sulfur dioxide also. So the second property we take, that the reactions with metal, reactions with metal and non-metals. Reactions with metals and non-metals. Okay, both the metals and non-metals both are oxidized by hot concentrated sulfuric acids, which itself gets reduced to SO2, sorry, not sulfur dioxides, SO2, वो उसको रिड्यूस करता है. रिएक्शन अगर लेंगे हम तो कॉपर की लेंगे, कॉपर प्लस H2SO4, सो हमको मिलेगा CuSO4, कॉपर प्लस SO2 बाहर निकलेगा, और H2O तो जैसे कि वैसे है. इसके लिए हम ये ट्वाइस करेंगे, तो इधर में भी हमको ये ट्वाइस करना पड़ेगा. तो Cu प्लस ट्वाइस H2SO4, दैट गिव्स CuSO4 plus SO2 and plus twice H2O. So here we can easily oxidize the metal, okay, and as well as also non-metal. This is the concentrated H2SO4 solution. This is concentrated H2SO4. Now copper is a metal. Now instead of metal, if we take non-metals, that is the, suppose we take the carbon. Okay, so if you take the carbon plus H2SO4, again it is a what, concentrated H2SO4. So we get, again it is oxidized, that is we get the carbon dioxide, again it release the SO2 and plus water as it is, to balancing. We take here one carbon, this is a one carbon, okay, H2SO4, H2S, this is the 4 oxygen, and this is 2 oxygen, and this is 2 oxygen, 4 and this 4. Okay, here there are the 4 oxygen and there are the 5 oxygen. So to take the part H2S, okay, so we take, suppose here twice, so we take here twice and here we take the twice, so definitely 8, 2, 4, 6 plus 2, 8, 4H and 2S. Yes, correct. So this is the exact balance reactions. So this is here, this is the carbon and this is what,
non-metal. What this is? Non-metal. So non-metal is also oxidized. Carbon converts to carbon dioxide. So again it is oxidized with the help of what? Hot concentrated H2SO4. Here SO2 is released. ओके अगेन उसको निकाला जाएगा, बाहर निकाला जाएगा और हमें CO2 जो है वो मिल सकता है. तो ये जो रिएक्शंस है मेटल के साथ में भी होती है और ये नॉन मेटल के साथ में भी हमारी रिएक्शन जो होती है वो हो जाती है. फिर इसकी और एक प्रॉपर्टी, याची आणखीन एक प्रॉपर्टी असते ती म्हणजे डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी. डिहायड्रेटिंग काय असतं, अर्थ काय असतो डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी? डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी, पाणी छोडणं, डिहायड्रेशन होतं ना आपल्याला कधी कधी. तर काय होतं, बॉडीमधलं पाणी जेव्हा निघून जातं त्याला आपण डिहायड्रेशन असं आपण म्हणतो. तर याच सारखं प्रॉपर्टी याची सुद्धा असते, ती म्हणजे डिहायड्रेशन प्रॉपर्टी. याला काय म्हणतो आपण? डिहायड्रेशन. डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी. ओके. डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी का कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आपण म्हटलं आहे काय असते, स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि ते स्ट्रॉंग ॲसिड असल्यामुळे ते स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट आहे. H2SO4 is strong dehydrating agent. Okay, H2SO4 is a strong dehydrating agent. Now what is exactly part? काय होत असेल एखाद्या याच्यातनं कंपाऊंडमधनं वॉटरचे मॉलिक्युल्स बाहेर काढणे. ओके, याला सगळ्यात बेस्ट याचं एक्झाम्पल असते शुगर. शुगरमधून वॉटरचे मॉलिक्यूल बाहेर काढतात आणि फक्त कार्बन जोडतात. तुम्ही पहा कधी साखरेला तुम्ही थोडंसं गरम करा किंवा साखरेला कॉन्सन्ट्रेटेड मध्ये तुम्ही हे टाका, ॲसिड टाका, तर वॉटर असं आपल्याला बाहेर निघतं आणि कार्बन, ब्लॅक रंगाचं कार्बन जे आहे तिथे आपल्याला जमा झालेलं दिसतं, कारण ते खूप जास्त प्रमाणात हीट झालेलं असतं. आपण ही रिॲक्शन लिहू शकतो. शुगरचा फॉर्म्युला C12H22O11. यामध्ये आपण काय टाकलं, H2SO4 कसं टाकलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकलेलं आहे. डेफिनेटली काय होते, आपल्याला कार्बन वेगळे मिळतात. 12 कार्बन आहे तर 12 इथे कार्बन भेटते आणि मग काय इथं आपण म्हणू La1 + La1H2O. La1H2O. सिंपलचा हा पार्ट मिळतो. यामध्ये वॉटर मॉलिक्यूल काय झाला, बाहेर निघाला. याला आपण काय म्हणतो, डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी. याला आपण काय म्हणतो, डिहायड्रेशन. याचं झालेलं डिहायड्रेशन याला म्हणतो. आणि कोणी केलं, H2SO4 केलं, म्हणून याची प्रॉपर्टी कोणती झाली आहे, डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी झाली. का झाली, कारण की हा H2SO4 हा डिहायड्रेटिंग एजंट असतो, स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट असतो. याची रिॲक्शन्स आपण सॉल्ट सोबत सुद्धा आपण घेऊ शकतो याच्या. ओके, चौथी रिॲक्शन्स याची समजा आपण केमिकल रिॲक्शन घ्यायचा प्रयत्न केला तर ती असते सॉल्ट सोबत, विथ सॉल्ट. रिॲक्शन विथ सॉल्ट. रिॲक्शन विथ सॉल्ट. सॉल्ट कुठलाही सॉल्ट घ्या, सोडियम क्लोराईड घ्या, पोटॅशियम नायट्रेट घ्या, कुठलाही सॉल्ट घ्या. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड काय करते, सॉल्टला डिकम्पोज करते, सॉल्ट ऑफ द आणि मोर व्हॉलाटाईल ॲसिड टू द करस्पॉन्डिंग ॲसिड. करस्पॉन्डिंग ॲसिडमध्ये त्याचं काय करते, डिकम्पोजिशन करते. म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा NaCl जर घेतला, NaCl मध्ये आपण H2SO4 जर टाकलं तर आपल्याला काय मिळेल, NaHSO4. काय मिळेल आपल्याला, NaHSO4 + HCl. व्होलाटाईल ॲसिड टू करस्पॉन्डिंग ॲसिड्समध्ये आपल्याला याचं काय होतं, पार्ट भेटतो. सिंपल, म्हणजे कुठलाही घ्या तुम्ही. पोटॅशियम नायट्रेट घेतला, KNO3 घेतला, + H2SO4 घेतला, काय होणार आहे,
KHSO4 प्लस HNO3. पुन्हा इथे ॲसिड भेटलं, इथे ॲसिड भेटलं, करस्पॉन्डिंग ॲसिडमध्ये हा पार्ट लावला. तर याच्या सल्फ्युरिक ॲसिड जे आहे ते सॉल्टसोबत सुद्धा रिॲक्ट होतं. हा याची डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी आहे. याच्यानंतर हा मेटल नॉन मेटलसोबत सुद्धा रिॲक्ट होतो आणि याची ॲसिडिक प्रॉपर्टीसुद्धा आपण इथे बघितलेली आहे. याच्यानंतर H2SO4चं युजेस काय असतात, तर H2SO4चे भरपूर इंडस्ट्रीयल युजेस आहेत. पहिले तर जे काही शेतीचे फर्टिलायझर्स असतात, या फर्टिलायझरच्या मॅन्युफॅक्चर्समध्ये या H2SO4चा उपयोग केला जातो. युजेस पहिले तर इन द मॅन्युफॅक्चर ऑफ fertilizers. इन द मॅन्युफॅक्चर ऑफ फर्टिलायझर्स कुठलंही, म्हणजे अमोनियम सल्फेट वगैरे यामध्ये हे जर आपलं घ्यायचं असेल तर आपल्याला H2SO4चा तिथे उपयोग केला जातो. दुसरी याची मेस्ट प्रॉपर्टी म्हणजे लॅबोरेटरी रिएजंट आहे. हा लॅबोरेटरी रिएजंट. लॅबोरेटरी रिएजंट्स आहे. त्याच्यानंतर तिसरा याचा जर आपण घेतला तर आपल्याला एक मॅन्युफॅक्चर असतं ते कुठलं, नायट्रो सेल्युलोज जे प्रॉडक्ट असतात इन द मॅन्युफॅक्चर नायट्रो सेल्युलोज जे प्रॉडक्ट असतात त्या प्रॉडक्ट्समध्ये सल्फ्युरिक ॲसिडचे युजेस असतात. त्याच्यानंतर इट इज यूज इन पेट्रोलियम रिफायनिंग. पेट्रोलियम रिफायनिंग यामध्ये याचा यूज होतो. बॅटरीच्या याच्यामध्ये सुद्धा याचा यूज केला जातो. इन स्टोरेज बॅटरी साधारणतः युजेस सल्फ्युरिक ॲसिडचे युजेस विचारले जातात. 2-1 मार्कासाठी विचारले जातात. 4 अपेक्षित आहे देणं. त्यामुळे आपण 5 घेतले. या 5पैकी कुठलेही आपण जर का 4 हे तर म्हणजे सांगू आहे, बॅटरी, लॅबोरेटरी रिएजंट्स, त्याच्यानंतर फर्टिलायझर्स हे असे आहेत की पेट्रोलियम रिफायनिंग, हे 4 असे असतात की जे आपल्या लक्षात बिलकुल राहतातच, डेफिनेटली राहतात. फक्त या नायट्रोसेल्युलोज जे प्रॉडक्ट असतात, या नायट्रोसेल्युलोज प्रॉडक्टबद्दल थोडीशी मी म्हणजे शाश्वती घेऊ शकत नाही. म्हणजे आठवेलच, याची शाश्वती घेऊ शकत नाही कारण हा शब्द फार आपल्या परिचयातला नसतो. परंतु मात्र हे 4 जे असतात हे आरामात आपल्याला मिळून जातात. त्यापैकी लॅबोरेटरी रिएजंट्स आणि स्ट्रॉंग बॅटरीज हा जो पार्ट असतो, हा पार्ट आपल्याला डेफिनेटली काय होतो, मिळूनच गेलेला असतो. त्यामुळे डेफिनेटली आपल्याला पार्ट हा लक्षात राहतो आहे. ओके, याच्यानंतर आपण आज थांबूया. नेक्स्ट आपला जो लेक्चर राहणार आहे त्या लेक्चर्समध्ये आपण हॅलोजनचे म्हणजे समजा क्लोरीन आणि क्लोरीनच्या संबंधातले जे कंपाऊंड्स आहेत या संबंधी आपण काय घेणार आहोत, माहिती घेणार आहोत. साधारणतः आता आपण आपल्या चॅप्टरच्या शेवटच्या पार्टला येत आहोत. जास्तीत जास्त आणखीन आपल्याला 2 या 3
लेक्चर्स अधिक लागतील अथवा 4 लेक्चर्स आपल्याला लागतील आणि हा चॅप्टरसुद्धा आपला काय होईल संपून जाईल. म्हणजे येणाऱ्या 4 दिवसात आपण हा चॅप्टर संपवण्याचा काय करणार आहे प्रयत्न करणार आहोत 4 लेक्चर्समध्ये. तुम्ही अजूनही लेक्चर्स रेग्युलरली पाहत नाही आहात आणि जर अनियमितता जर राहिली तर मात्र अतिशय तुम्हाला प्रॉब्लेम जाणार आहे ॲट द टाईम ऑफ बोर्ड एक्झामिनेशन. त्यामुळे आम्हा सर्व प्राध्यापकांची अशी म्हणजे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही नियमितपणे हे व्हिडिओज पहा जेणेकरून हे समजण्यासाठी, कारण की तुमच्याजवळ आम्ही प्रॅक्टिकल ज्या नोट्स आहेत रिटर्न नोट्स जे आहेत त्या रिटर्न नोट्स आपल्यापर्यंत आलेले आहेत. फक्त चॅप्टर समजून घेणे हे एक आपल्याला महत्त्वाचं असतं आणि ते आम्ही इथे काम करतो आहे. जर का तुम्ही रेग्युलरली जर नाही केलं तर थोडंसं मुश्किल मात्र येऊ शकते. सो प्लीज वॉच द lectures regularly, and if you not subscribe the channel, please subscribe it and press bell icon. Okay, thank you.